अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेमध्ये प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी द्यावी यासाठी राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांचं आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे। 2023 मध्ये 910 पदांसाठी अग्निशमन दलाची भरती झाली होती। या भरतीमध्ये प्रतीक्षा यादीतील मुलं मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसली आहेत। नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकारलेल्या 151 रिक्त पदांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी द्यावी ही त्यांची मागणी आहे। 29 डिसेंबर 2024 पासून हे विद्यार्थी आझाद मैदानावरती उपोषण करत न्याय मागतायत। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। राज्यात किंवा देशात बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मात्र अशातच सरकारी नोकरी निघाली की त्याकडे सर्वच बेरोजगारांचं लक्ष असतं। अशाच लक्ष ठेवून असलेल्या काही बेरोजगार तरुणांनी 2023 मध्ये मुंबई अग्निशमक दल निघालेल्या भरतीमध्ये त्या ठिकाणी अर्ज केला। या अर्जानंतर त्यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि आज त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये देखील नसल्याची खंत ही त्यांच्या मनात आहे। ते माझ्यासोबत बोलण्यासाठी हे तरुण आहेत, ज्यांचे व्यथा आपण जाणून घेऊयात। दादा, नेमकं काय आपल्या मागण्या आहेत? दादा, आमच्या मागण्या अशा आहेत, जी 2023 साली 910 जागांसाठी जी भरती निघाली होती त्यापैकी 873 उमेदवारांची निवड यादी जाहीर झाली आणि त्या 873 मुलांपैकी जवळपास 151 मुलं जे आहेत ती मेडिकलला आणि ट्रेनिंग सेंटरला अनुपस्थित राहिले आणि त्या अनुपस्थित राहिलेल्या मुलांच्या जागी जी रिक्त राहिलेले पद आहेत त्या जागी ज्या 151 जागा आहेत त्या जागी आम्हाला वेटिंग लिस्टच्या माध्यमातून घेण्यात यावं ही आमची मागणी आहे। तर याबाबत आपण कोणाकोणाची भेट घेतली, कुठल्या मंत्र्यांबाबत याबाबत बोलणं झालंय का? काय नेमकं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आपल्याला? याबाबत सर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस ते सीएम होते त्यावेळेस आम्ही त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी या विषयासंदर्भात लक्ष पण दिलेलं होतं। आमच्या बीएमसीचे अमित सैनी साहेब यांना कॅबिनेट मिटिंगला बोलवून घेतलेलं आणि त्यांना या विषयासंदर्भात विचारपूस केली असता त्या अमित सैनी साहेबांनी त्या कॅबिनेट मिटिंगला असं सांगितलं की या संदर्भातली मी पूर्ण चौकशी करतो आणि योग्य ते कारवाई करतो। आणि आमचे जे सीएफओ साहेब आहेत ते सीएफओ साहेब आम्हाला एवढे घुमजाव करतायत, गेल्या 10 महिन्यापासून आम्ही फिरतोय साहेब। त्यांचं काम आहे, आमचा वेटिंग लिस्टचा प्रस्ताव पाठवण्याचं काम बीएमसी कडे त्यांचं आहे आणि ते आम्हाला सांगतात की ते वेटिंग लिस्टचा जो प्रस्ताव आहे तो मला प्रशासनाकडून आला पाहिजे। साहेब, हे उलट कसं होऊ शकतं? माजी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन त्याचे निकष काढण्यासंदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी प्रशासन दरबारी सावळा गोंधळ असल्यामुळे अद्याप या मुलांना नोकरीपासून वंचित राहावं लागत असल्याचं प्रथमदर्शनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल समी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।